हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. श्री चैतन्य प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या प्रतिवर्षिक प्रवचनमालेच्या या वर्षीच्या अंतिम सत्राला आपण आरंभ करतो आहोत. या सत्राच्या प्रारंभाला थोडासा म्हणजे बराचसा उशीर झाला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचा क्षमा प्रार्थी आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचा विचार आपण करतो. हा अक्षर ब्रह्मयोग आहे आणि या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला काही संकल्पनांचे स्पष्टीकरण करून दिलेलं आहे. हे स्पष्टीकरण करताना काही व्याख्या आणि काही संकल्पनांचं विशदीकरण हे दोन्हीही भगवंतांनी अर्जुनाच्या समोर मांडलेलं आहे. व्याख्या सांगणं हा एक स्वतंत्र भाग असतो आणि त्याचं विशदीकरण हा एक स्वतंत्र भाग असतो. भगवंतांनी या अध्यायामध्ये हे दोन्ही अर्जुनाला जाणवून दिलंय. 7व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला केलेल्या उपदेशामधून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये काही शंका निर्माण झाल्या आहेत आणि त्या संकल्पना न कळल्यामुळे अर्जुनाने पहिल्या 2 श्लोकामध्ये या 8व्या अध्यायाच्या भगवंताला काही प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी म्हणून भगवंताने पुढच्या संबंध अध्यायामध्ये त्या संकल्पनांचं स्पष्टीकरण आणि त्या संकल्पनांची जाणीव अर्जुनाला करून दिलेली आहे. यामध्ये ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, याच्या बरोबरीनं अधिदैव म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय आणि अधियज्ञ म्हणजे काय, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने अर्जुनाला दिलं. हे जग जन्माला येतं आणि हे जग कालांतराने निवृत्त होतं. या जगाच्या निवृत्तीचा विचार करत असताना भागवताने आपल्याला 12 स्कंधामध्ये काही प्रलयाचा विचार बोलून दाखवलेला दिसून येतो. याच्यामध्ये प्रलयाचे काही प्रकार जरी भागवताने केलेले असले तरी थोडंसं स्पष्टीकरण करण्याकरता म्हणून त्याच्यामध्ये थोडी वृद्धी करून आपल्याला काही विचार बोलून दाखवता येतो. नित्य प्रलय आहे, दैनंदिन प्रलय आहे, मरण प्रलय आहे, ब्रह्मांड प्रलय आहे आणि आत्यंतिक प्रलय आहे. अशा प्रलयाचे काही 5 प्रकार आपल्याला करता येतात. प्रलय होणं म्हणजे काय आहे तर दृश्य जगताचा अभाव निर्माण होणं, दृश्य जग डोळ्याला न दिसणं. पण हा प्रलयाचा अर्धा भाग झाला, कारण मनुष्य सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो तेव्हाही त्याला जग दिसत नाही. त्यामुळे दैनंदिन प्रलयामध्ये आपल्याला सुषुप्तीचा विचार करता येतो. मरण, माणसाला मृत्यू प्राप्त झाल्यानंतर त्याला जगताचा काही अनुभव येत नाही. मरण हाही प्रलयच मानला म्हणून. ज्या महाभूताच्या अधिक्यामध्ये या युगातल्या या विश्वाची निर्मिती होत असते त्याच महाभूतामध्ये या जगताचा प्रलय होत असतो. कारणामध्ये कार्य लीन होऊन जातं. आत्ता आपण ज्या जगतामध्ये राहतो आहोत, जगताच्या पाठीवर राहतो आहोत, हे सगळं जग आपबहुल मानलं गेलंय. आप या
महाभूताचं अधिक्य आहे या जगतामध्ये, त्यामुळे असल्यामुळे या पृथ्वीचा लय होईल तो पाण्यामध्ये, आपामध्ये होईल. सगळीकडे पाणी 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 होऊन जाईल, कोणी राहणार नाही. घाबरू नका, वेळ आहे अजून, त्याला पुष्कळ वेळ जायचा आहे अजून. कलियुगाची 4,32,000 वर्ष सांगितली आहेत भागवताने. पुष्कळ व्हायचेत अजून 5,000ही पूर्ण झाली नाही आहेत. त्यामुळे आपलं निभावतंय, पुढच्यांचं काय होईल माहित नाही. हा जो प्रलय मानला गेला याला ब्रह्मांड प्रलय असं म्हणतात. आणि शेवटचा जो प्रलय मानला गेला, ज्याला वेदांतांनी फार महत्त्व दिलं, मानवी जीवनाच्या कृतार्थतेकरता या प्रलयाचा विशेषत्वानं विचार केला गेला, त्याचं नाव आहे आत्यंतिक प्रलय. आणि आत्यंतिक प्रलय म्हणजे ब्रह्मज्ञान असतं. कारण ज्या वेळेला या जगताचं स्वरूपानं आपल्याला ज्ञान होतं, ज्या वेळेला हे जग आपल्याला परब्रह्म म्हणून अनुभवाला यायला लागतं, त्यावेळेला जगताचं जगत म्हणून कोणतंही भान आपल्याला होत नाही. त्यावेळेला जगताचं भान होत नाही, म्हणून त्यालाही प्रलयच म्हटलं गेलं. ब्रह्मज्ञानामध्ये सर्वत्र एका ब्रह्मतत्वाची अनुभूती प्रतीती यायला लागते. तद्भिन्न दुसरं काही आहे असं जाणवत नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, असं तुकोबारांनी म्हटलंय. सर्वत्र एक परमात्मा भरून राहिलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये मागच्या वर्षी आपण बोलून आलोय. हे भगवंतानी हा दृष्टांत दिलाय आणि ज्ञानोबारांनी तोच दृष्टांत व्यवस्थितपणानं आपल्या समोर मांडलाय. सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सबाई अभ्यंतरी. असं सर्वत्र एक ब्रह्मदर्शन व्हायला लागतं. कारणाचं ज्ञान झाल्यानंतर कार्याचं कार्य म्हणून ज्ञान होत असेल आणि बोध होत असेल, प्रतीती येत असेल, तर आपलं झालेलं कारणाचं ज्ञान यथार्थ मानलं जात नाही. याला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात. परमात्मा सर्वत्र व्यापून आहे. या जगताची उत्पत्ती आहे, या जगताचा लय आहे, या जगताला स्थिती आहे. पण जगताच्या उत्पत्ती स्थिती अथवा लयामध्ये या जगताची उत्पत्ती ज्या अर्थी होते त्या अर्थी त्या जगताचा बाध किंवा जगताचा लय होणार आहे हे निश्चित आहे. ज्या अर्थी त्याची स्थिती सांगितली जाते त्या अर्थी त्याचा लय किंवा त्याचा नाश होणार आहे हे निश्चित आहे. पण या सगळ्या उत्पत्ती नाशामध्ये एक तत्व असतं जे अविनाशी आहे, ज्याचा नाशाशी काही संबंध नाही आहे. सगळं नष्ट झाल्यानंतरही जे खाली शिल्लक राहतं ते एक तत्व असतं. भगवान म्हणतात अर्जुना, त्याला ब्रह्म असं म्हणतात. अक्षरम ब्रह्म परमम. हे ब्रह्म अक्षर आहे, त्याचा नाश होत नाही. बाकी या जगतामधल्या सगळ्या गोष्टीचा नाश होतो, पण सगळं नष्ट झाल्यानंतरही खाली काहीतरी शिल्लक राहतं. पूर्णम एव अवशिष्यते, हे उपनिषदाच्या शांती मंत्रातली भाषा आहे. पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यते. अवशिष्यते. त्या अथर्वणामध्ये एक उच्चिष्ट सूक्त आलंय पहा. उच्चिष्ट सूक्त आलंय. वेगवेगळी सूक्त आहेत अथर्वामध्ये, त्याच्यामध्ये एक उच्चिष्ट सूक्त आलं. आता उष्ट्यावर काय सूक्त रचायचं असतं, पण तो वेद आहे. वेद जे सांगतो त्याला काही महत्व आहे. आपल्याला कळत नसेल काय होतं, वेदात सांगितलेलं शास्त्रात सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर मनुष्य सांगितलेल्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. हा तर्क नव्हे, हे तत्व नव्हे. आपल्याला जेव्हा एखादं तत्व कळत नाही त्यावेळेला आपली बुद्धी कमी पडली हे प्रांजळपणानं मान्य करण्याकरता सुद्धा एक चांगली बुद्धी लागत असते. दुर्दैवाने माणसं काय करतात की आपल्याला पटलं नाही, आपल्या बुद्धीला पटलं नाही म्हणजे ते चुकीचं आहे, कारण माझी बुद्धी चूक असणंच शक्य नाही. असं चालत नाही. उच्चिष्ट सूक्त आलं. त्या उच्चिष्ट सूक्तामध्ये उच्चिष्ट म्हणजे काय याचा विचार काही बोलून दाखवला. मला ते आता ते अविनाशी या ह्याच्यावरून ते आठवलं.
उच्चिष्टम नामरूपम य उच्चिष्टे लोकाहितः उच्चिष्ट इंद्रश्च अग्निश्च विश्वमंत समाहितम, असं काहीतरी प्रारंभ आहे. मला संपूर्ण आत्ता लक्षात नाही, पण असं काहीतरी त्या सूक्ताचा प्रारंभ आहे. ही नामरूपा म्हणजे उच्चिष्टच आहेत. या सगळ्या विश्वाला या उच्चिष्टाचा आधार आहे. इंद्र आणि अग्नी हे सुद्धा त्याचंच उच्चिष्ट आहे. आणि हे सगळं विश्व अंततोगत्वा त्या उच्चिष्टामध्ये समाहित होऊन जाणार आहे, असं ते उच्चिष्ट. ते उष्ट काय आहे? उष्ट कशाला म्हणतात? उच्चिष्ट शब्दाचा अर्थ काय होतो? सगळं खाऊन झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं त्याला उष्ट म्हणतात. आणि अथर्व वेदामध्ये त्या उष्ट्याला ब्रह्म म्हटलंय. कारण काळाने सगळं ग्रासून टाकल्यानंतर खाली जे ग्रासायचं शिल्लक राहिलेलं असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून ते उष्ट झालं. अशी त्याची संगती लावली अथर्वामध्ये. सगळं झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं उष्ट. तसं काळ सगळ्यांना संपवतो, सगळ्यांना संपवतो. काळाच्या दाढेतून कोणी वाचलं नाही. जे जड चेतन जे जे काही आहे ते सगळं काळानं ग्रस्त केलंय. जगा काळ खाय असं तुकोबारांनी म्हटलं. सगळ्या जगाला काळ ग्रस्त करत असतो. त्या महाभारतामध्ये एक वचन आलंय, कालः पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन, असं म्हटलंय. शांती पर्वातला विचार आहे. सगळ्या जगाला काळ खातो. कालः पचती भूतानी, सर्व भूतमात्रांना काळ खातो. सर्वाणी एव आत्मनी अनात्मनी सर्वाणी एव कालः पचती. आत्मा अनात्मा जड चेतन या सगळ्यांना काळ ग्रस्त करतो. पण महाभारत असं विचारतं की काल सगळ्यांना ग्रस्त करतो, पण काळालाही जो पचवतो त्याचं चिंतन तू का करत नाहीस? यस्मिंस्तु पच्यते कालः तं वेदेह न कश्चन, त्याला जाणून घेण्याचा तू प्रयत्न का करत नाहीस? जे अविनाशी आहे ते ब्रह्म आहे. भगवंतांनी काही गोष्टी अर्जुनाला या अध्यायामध्ये सांगितल्या. काल आपण त्याचा थोडासा विस्तार करून आलोय. अधिभौतिक म्हणजे काय, अधिदैविक म्हणजे अधिदैव म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, तर या सगळ्याचा अर्थ परब्रह्म असाच होतो. अधिदैवाला जरी आपण जीव म्हणत असलो तरी जीव कोण आहे? स्वरूपतः बघितलं तर जीव ब्रह्मच आहे, पण अहंकारानं तो स्वतःला वेगळा समजतो. अहंकारादि संबंध हा यावत देहेंद्रियैसह, अध्यात्म रामायणात ते वालीची बायको तारा आणि रामचंद्र प्रभू या दोघांचा संवाद आहे. त्या प्रसंगामध्ये भगवंतांनी हा जीव नेमका कोण आहे असा प्रश्न तारेनं विचारलाय. ते वालीला मारलं, वाली मरून पडला. मग ती तारा आली शोक करत. तिने रामचंद्र प्रभूंना आडवं प्रश्न केला. ती म्हणाली, का म्हणून माझ्या नवऱ्याला मारलं तुम्ही? त्यांनी तुमची बायको पळवली का? नाही. त्यांनी तुम्हाला काही त्रास दिला का? नाही. तो तुम्हाला काही शिव्या वगैरे मारहाण त्यांनी काही केली का? काही केलं नाही. त्यांनी तुमच्यावर राक्षस पाठवले का? नाही. मग त्याला का मारलं? त्यांनी सांगितलं तो माझ्या मित्राचा शत्रू आहे. सुग्रीव हा माझा मित्र आहे आणि त्याचा तो शत्रू आहे. मित्राचा शत्रू तो माझा शत्रू म्हणून मी मारलं. म्हणून मारलं. ठीक, काय तुमची राजनीती असेल ती असेल. तुमच्या मित्राचा जो शत्रू तो तुमचा शत्रू म्हणून मित्राकरता तुम्ही त्याला मारलं, मान्य आहे. तारा म्हणते तुमचं माझं काय भांडण आहे? मी तुमच्या मित्राची शत्रू आहे का? म्हणे नाही. मग मला दुःख का दिलं? रामचंद्र प्रभू म्हणाले मी तुला काही दुःख दिलं नाही. ती म्हणाली नाही, कसं? मला वैधव्याचं दुःख कुणी दिलं? तुमचं माझं भांडण नाही, मी तुमच्या बायकोला पळवलं नाही, मी राक्षसांच्या बाजूने उभी राहिली नाही, मग तुम्ही मला वैधव्याचं दुःख का दिलं? मला वैधव्य का दिलं तुम्ही? काय संबंध तुम्ही मला दुःख देण्याचा? रामचंद्र प्रभू म्हणाले बरोबर आहे, मला तुला दुःख देण्याचा काही अधिकार नाही. मग आता काय? ती म्हणली माझा नवरा जिवंत करून द्या. माझा नवरा मारला, माझा नवरा जिवंत करून द्या. मला दुःख देण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. माझ्या नवऱ्याला मारा पण मला विधवा नाही करायचं. असं कसं होईल?
नवऱ्याला तो तुमचा शत्रू आहे ना, त्याला मारा, तुम्ही काही करा, पण मला वैधव्य नाही द्यायचं, कारण माझा काही दोष नाही ना या सगळ्या प्रकरणामध्ये. मग मला दुःख देण्याचा तुम्हाला काय अधिकार? बरं, जे काही झालं असेल वाली आणि सुग्रीवामध्ये, त्याच्यामध्ये ज्या काही पापपुण्याची बेरीज वजाबाकी हिशोब काही झाला असेल तर त्याच्याही माझा काही संबंध नाही आहे. कारण शास्त्र काय सांगतं, पती जे पुण्य करतो त्याच्यातलं अर्ध पुण्य सरळ पत्नीच्या वाट्याला जातं, पण पती जे पाप करतो त्याच्यातला अंश सुद्धा पत्नीकडे जात नाही. पण पत्नी जे पुण्य करते त्याच्यातला अंश सुद्धा पतीकडे येत नाही, पण पत्नी जे पाप करते त्याच्यातलं अर्ध पाप याच्या बोकांडी येऊन बसतं. माझा काय संबंध आहे त्याच्या पाप पुण्याशी? सांभाळून वागत चला. आपलं पाप तिकडं जात नाही, पण आपलं पुण्य तिकडं जातं. तिकडून पापच येतं, पुण्य येतच नाही. त्यामुळे माझ्या नवऱ्याचा पापपुण्याचा माझा काय संबंध आहे? माझा दोष काय तुम्ही मला वैधव्य देत आहात? नाही. मग म्हणणं काय, माझा नवरा मला जिवंत करून द्या, मला वैधव्याचं दुःख भोगायचं नाही. रामचंद्र प्रभू मनात म्हणाले, हेच करत बसतो, माझी बायको राहिली तिकडच. रामचंद्र प्रभू तिला म्हणतात, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तुझं बोलणं तर्कानं आहे. माझा काही संबंध नाही, माझ्या नवऱ्याला मारा पण मला वैधव्याचं दुःख द्यायचं नाही. तुझं म्हणणं बुद्धीला तर्काला पटणार आहे, पण ते योग्य नाही आहे. ज्या वेळेला तर्क निर्माण होतो त्यावेळेला तर्काने तर्क खोडून चालत नाही, कारण तर्काने तर्क खोडला की खोडलेला तर्क निश्शेष निवृत्त होत नाही. म्हणून तर्काला जर निवृत्त करायचं असेल तर त्याला तत्वानच निवृत्त करावं लागतं, तर्कानं तर्क निवृत्त होऊन चालत नाही. म्हणून तर्क अप्रतिष्ठा आहे म्हणावं लागलं. तर्का प्रतिष्ठानात असं सूत्र चालू ब्रह्मसूत्रामध्ये. तर्काची का अप्रतिष्ठा आहे वेदांत विचारामध्ये? तर्क चालतच नाही असं नाही आहे, पण श्रुत्यनुकूल तर्क चालतो वेदांतात, श्रुत्यनुकूल अनुमान चालतं वेदांतामध्ये. पण नुसताच तर्क आहे, त्याला श्रुतीचा आधारच नाही, मग चालत नाही. कारण असे किती तर्क मांडता येतात, मग त्याला अर्थ नाही. मग रामचंद्र प्रभूंनी तिला विचारलं, ठीक आहे, तुझं म्हणणं तर्कानं जरी बरोबर वाटत असलं तरी मी तुला आता काय विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणे, मी तुझा नवरा मारला असं तुला म्हणायचंय ना, मग मला सांग तुझा नवरा कोण आहे? देह म्हणजे नवरा आहे का आत्मा म्हणजे नवरा आहे? सांग. अध्यात्म रामायणामध्ये हा प्रसंग आला. रामचंद्र प्रभू तिला विचारतात, किम भिरू शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. रामचंद्र प्रभू बोलतात, पतिस्ताया तवाम देहो वा जीव. अरे तुझा पती गेला हा काही शोकाचा विषय आहे का तुझ्या? किम भिरू शोचसी व्यर्थम, का शोक करतेस व्यर्थ? शोकस्य अविषयम पतिम, तुझा पती हा शोकाचा विषय होऊच शकत नाही. अशोच्यानन्वशोच स्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिता. हा काही शोकाचा विषय होऊ शकत नाही तुझा पती. म्हणजे कशासाठी शोक करते रडते? रडू नको. का? अगं तुझा पती गेला असं तू म्हणत असेल तर तुझा पती कोण आहे मला सांग. पतिस्तवायम देहो वा जीवो वा. देह म्हणजे तुझा नवरा आहे का आत्मा म्हणजे तुझा नवरा आहे? वद तत्वतः, मला आता तत्वतः सांग, तर्कतः सांगूच नकोस. वद तत्वतः देहो वा जीवो वा. जर तू देहाला पती मानणार असलीस, हा बघ देह इथं पडलाय, घेऊन जा, रडायचं काय कारण आहे? देह तुझा तुला मिळाला की नाही नवऱ्याचा, संपला विषय. कारण देहालाच तू नवरा म्हणतेस, जा घेऊन देह तुझा. बरं, आत्म्याला तू नवरा म्हणणार असशील तर आत्मा मरतच नाही, तुला रडायचं काय कारण आहे? देहाला नवरा म्हणणार असशील तर देह इथं पडला, आणि आत्म्याला नवरा म्हणणार असशील तर आत्मा मरत नाही. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तो मरत नाही. मग जे मरत नाही त्याला मेल म्हणून रडण्यामध्ये काय तात्पर्य आहे? काय शहाणपण आहे? देहाला नवरा, हा देह इथं आहे. आत्म्याला नवरा म्हणणारा आत्मा मरत नाही, रडायचं कारण नाही.
आणि मग तिचे डोळे उघडले. ती म्हणली खरंच आहे हे मला कसं कळलं नाही? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग तिने विचारलं की मग देहही नवरा नसेल आणि आत्माही नवरा नसेल तर मग माणसाला सुखदुःख का भोगावी लागतात? सुखदुःख आत्मसंबंधान आहेत का देह संबंधान आहेत? देहो अचित काष्ठवद राम जीवो नित्यश्चिदात्मक सुखदुःखादी संबंध हा कस्य स्याद राम मे वद. मला सांगा, मला बोला. हे देह जर काष्ठाप्रमाणे जड आहे, देहो अचित काष्ठवद आणि जीवो नित्यश्चिदात्मक आणि आत्मा जर चिदात्मक आहे तर सुखदुःखादी संबंध हा कस्य स्यात. माणसाला सुखदुःख का भोगावी लागतात? जड दुःख देतं का? देत नाही. जड सुख देतं का? देत नाही. आत्मा सुख देतो का? देत नाही. आत्मा दुःख देतो का? देत नाही. जडाला सुखदुःख कळतच नाहीत म्हणून जड सुखदुःख देत नाही आणि आत्मा सुखदुःखाच्या अतीत आहे म्हणून तो सुखदुःख देत नाही. मग माणसाला सुखदुःख होतात कशा? मग याला रामचंद्र प्रभूंनी पुष्कळ मोठं उत्तर दिलं. त्याच्यातला पहिला विचार हा बोलून दाखवला की माणसाला जे सुखदुःख होतं ना ते ना देहामुळे होतं ना आत्म्यामुळे होतं, पण मनुष्य देहाचा आणि आत्म्याचा जो अहंकारानं संबंध स्वीकारतो तो अहंकार सुखालाही कारण आहे दुःखालाही कारण आहे. अहंकारादी संबंध हा हे रामचंद्र प्रभूचे शब्द आहेत. यावत देहेंद्रियैसह देह आणि इंद्रियासह जोपर्यंत अहंकाराचा संबंध आहे संसारस्तावदेव स्यात् आत्मनस्तु अविवेकिनः. अध्यात्म रामायणात विचार आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले तोपर्यंतच माणसाला संसार आहे. कुणालाय तो संसार? आत्मनस्तु अविवेकिनः. आत्मसंबंधानं ज्याच्या अंतःकरणामध्ये अविवेक आहे अशा अविवेक्याला तोपर्यंतच संसार आहे जोपर्यंत देह इंद्रियाचा अहंकाराचा संबंध मनुष्य स्वतःशी जोडून घेतोय. देहाला बाजूला करा. यदि देहम पृथक कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. अष्टावक्र गीतेत अष्टावक्रांनी उपदेश केला जनक राजाला. यदि देहम पृथक कृत्य, जर देहाला स्वपासून वेगळं काढशील, चिती विश्राम्य तिष्ठसी आणि चित्ताला जर त्या स्वरूपाशी स्थिर करशील, अधुनैव सुखी शांतो, आत्ता आणि इथल्या इथं मुक्त होशील, सुखी होशील. नंतरची काय गोष्ट आहे? मनुष्य उद्या मुक्त होत नसतो. आम्ही पुढच्या वर्षी मुक्त होऊ 100% खोट आहे असं काही नसतं. काय सांगू तुम्हाला, परमार्थाला भविष्य कालावर फार विश्वास नाही आहे. परमार्थ वर्तमानावर चालणार आहे. बघू उद्या मुक्त होऊ, उद्या मुक्त होत नाही. झाला तर आत्ता आणि इथं होतो, नाहीतर होत नाही. दोनच गोष्टी असतात. उद्या मुक्त होईन, परवा मुक्त होईन, चालत नाही. शोककाले शुचो मास्त्वम हर्षकाले च मारुष अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. महाभारत. अतीत अनागतम हित्वा, भूतकाल भविष्यकालाचा विचार सोडून द्या. प्रत्युत्पन्नेन वर्तय, वर्तमानाचा विचार करा. आत्ता आणि इथं मुक्त झालो तर होईन, उद्या मुक्त होत नाही. मला असं वाटतंय की बहुतेक पुढच्या वर्षी मी मुक्त होईन. होत नाहीस. पुढच्या तासाला होत नाही. झालास तर आत्ता आणि इथं, हा वर्तमान आहे. अष्टावक्रांनी जनकाला सांगितले अधुनैव सुखी शांतो, अधुना एव, आत्ता आणि इथं बंधमुक्तो भविष्यसी. कोण आहे हा जीव? अहंकार घेतो म्हणून तो जीवदशेला आला ना. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा ना, अहंकार माया कार्य आहे. बस भूत जात सर्व माझेची कीर अवयव परी मायायोगे जीवदशे आले. भगवान बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, हे भूत जात कोण आहेत? माझेची कीर अवयव. अरे ते माझेच आहेत. ममई वांशो जीवलोके, माझेच आहेत. परंतु मायायोगे जीवदशे आले. ते मायायोगानं जीवदशेला आले. माया जीवदशेला आणते म्हणजे काय करते? अहंकार उत्पन्न करते. आणि अहंकार उत्पन्न झाला की मी कुणीतरी वेगळा आहे असं वाटायला लागतं. तीच जीवदशा. संकल्प करणं ही जीवदशा आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे, जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. म्हणून
अधिदैव अधिभूत. अधिभूत काय? अरे जीव अधिभूत आहे, तर जीव कोण आहे? अरे स्वरूपतः ते ब्रह्मच आहे. अधिदैव म्हणजे अधिभूत हे जगत आहे. जगत म्हणजे काय? स्वरूपतः ते ब्रह्मच आहे अर्जुना. आणि अधियज्ञ म्हणजे काय? अरे तो मीच आहे जो तुझ्या शरीरामध्ये राहतो, तो ब्रह्मच आहे. कारण ते परमतत्व आपल्यामध्ये स्वीकारल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलविते हरिवीट. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. दुसरं काही नाही. या सगळ्या संकल्पना संज्ञा काल आपण बोलून आलो त्या संबंधामध्ये, या भगवंताने अर्जुनाला बोलून दाखवल्या. आणि अर्जुना, जे आपलं स्वरूप आहे हे ज्या वेळेला आपल्या लक्षात येईल, आपण जाणू, त्याच वेळेला जन्म मरणाच्या अतीत आपण होऊन जाऊ. हे जन्म मरणाचं संसरण आपल्याला लागणार नाही. योगी अशा पद्धतीनं ज्या आपल्या प्रयाण काळामध्ये, आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणामध्ये परमात्म्याचं या पद्धतीनं चिंतन करतोय की हे जग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, जग असं की वस्तुप्रभा. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटले, जननो हे अवघा जनार्दन, ही त्याची भूमिका आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. नाथ महाराज बोलतात, त्याला दुसरं काही दिसत नाही. कारण एकदा ब्रह्मज्ञान झालं की तद्भिन्न पदार्थ याचं अस्तित्वच स्वीकारलं जात नाही, तर मानायचा प्रश्न नाहीये काही. पण ते सावकाश होतं. उठती आत्मप्रथा हे भूतभेद व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहेतो. पाठीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे, तैसी हारपती देहांतरे. हे ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं. ते वेदांतरे हारपती. पण ते हळूहळू जातात, एकदम नाही. हळूहळू पंडुसुता मीची होशील, एकदम नाही. 12व्या अध्यायात अभ्यासाचं चिंतन करताना एकदम होणार नाही अर्जुना. ते पुनवे होनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे, हारपते अवश्य नाहीची होय. तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता. हळूहळू पंडुसुता मीची होशील, हळूहळू होशील. देखे उत्प्लवना सरिसा, 3रा अध्याय. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे कैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगी. तो हळूहळू ढाळे ढाळे केऊतेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. एकदम होत नाही, त्याला वेळ द्यावा लागेल, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतील, पण होईल हे नक्की आहे. पण ज्या वेळेला असं होतं, एकदा ते ब्रह्मज्ञान झालं, एकदा आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेशी होत जाये तयाचे चिरूप. 18व्या अध्यायामध्ये. किती प्रमाण देऊ मी तुम्हाला? मुद्दा एकच आहे. काय होतं, जरा स्पष्ट बोलतो. खूप प्रमाण दिली म्हणजे मुद्दा बदलत नाही, फक्त वक्त्याचं पाठांतर खूप आहे एवढं श्रोत्यांना कळतं, बाकी काही कळत नाही. मुद्दा तोच आहे. असा जो महात्मा, जो आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी या परमतत्वाचं अशा पद्धतीने चिंतन करतो आहे आणि प्रयाण काळामध्ये अशा विचारातच त्याचा प्राण जात असेल, तर अर्जुना तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. हे भगवंताला अर्जुनाला सांगायचं. मग त्याच्याकरता चिंतन काय करावं लागेल, तर जे जे आम्हाला भेदानं अनुभवाला येतं, त्या भेदाच्या पलीकडे जाऊन असणारं भेदाचं अधिकरण म्हणून जे तत्व सांगितलं जातं, ते तत्वच केवळ सत्य आहे असा दृढ निश्चय केल्यानंतर जेव्हा त्या तत्वाची आम्हाला प्रतीती यायला लागते, अनुभव यायला लागतो, त्यावेळेला आम्हाला त्याच चिंतनामध्ये जर आपला प्राण जात असेल, तर ज्या वेळेला ज्या विचारात प्राण जाण्याच्या समयामध्ये जो विचार अंतःकरणामध्ये असतो, मनुष्य त्याच विचाराला प्राप्त होत असतो. आपल्याला जडभरताचं उदाहरण याच्याकरता प्रसिद्ध आहे भागवतामधलं, मला विस्तार करायचाच नाहीये त्याचा. हरिण बालकाचं चिंतन होतं अंततोगत्वा, आणि मग पुढचा जन्म कशाचा प्राप्त झाला, तर हरिणाचा प्राप्त झाला. बरं, हे कुणाला आहे? सामान्य माणसाला चाललेलंच नाही, हे जड भरताचं चाललंय. आम्हाला तर संसाराशिवाय चिंतनच नाहीये. मरेपर्यंत आमच्या चिंतनाचा विषय एकच आहे, प्रपंच. बस, संसार, मी, देह, कुटुंब. अरे हे चुकीचं आहे का हो? तर चुकीचंही नाही हो. याचं चिंतन करू नये का? केलं पाहिजे.
पण प्राण जाताना करू नये. आता मुद्दा तोच आहे जो तुमच्या मनात आहे. अरे पण प्राण कधी जाणार आहे हे कुणाला माहिती? प्राण कधी जाणार आहे कुणाला माहिती? एका कीर्तनामध्ये मी हे सांगितलं, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त, हाच विषय चालू होता. मी सांगितलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणी राम म्हटलं तरी सुद्धा आपलं काम भागून जातं. अजामेळाचं उदाहरण सांगितलं. नारायण शब्द मुखातून बाहेर पडला प्राण जाताना, विष्णुदूत आले, यमदूताला त्याने हात नाही लावू दिला वगैरे वगैरे. कीर्तन वगैरे झालं आणि आम्ही बैठकीत बसलो होतो. तर बैठकीमध्ये गावातली काही मंडळी आली आणि त्यांनी मला सांगितलं की महाराज याच्या पुढे गावात पाऊल ठेवायचं नाही. म्हटलं का हो, काही चूक झाली माझ्या बोलण्यामध्ये, काही अपसिद्धांत झाला, बोलता बोलता मी धसाळ बोलत गेलो, कुणाला तरी काहीतरी उर्मटपणानं बोललो, काही औद्धत्य झालं माझ्याकडून, काही उपमर्द झाला बाबा कुणाचा, गावातल्या प्रतिष्ठित माणसाचा, असं काही झालं. ते म्हणले तसं काही झालं नाही, पण ह्याच्या पुढे तुम्ही गावात यायचं नाही. म्हटलं का, काय म्हणजे अडचण काय आली? कीर्तनात काही दोष आहे का? नाही. माझ्यात काही दोष आहे का? नाही. मग गावात का? ते म्हणाले की तुम्ही आम्हाला कीर्तनामध्ये सांगितलंय मरताना नामस्मरण केलं की उद्धार होतो, आता तुमच्या कीर्तनाची गरज नाही, आम्ही मरताना नामस्मरण करू आणि उद्धारून जाऊ, तुम्ही गावात येऊच नका. मी म्हटलं असं जर होणार असेल तर माझ्या एवढा आनंदी या जगतामध्ये दुसरा कोणीच नाही. अजिबात मला येण्याची इच्छा नाही. मी थोडासा या मताचा माणूस आहे. बरं, तुम्हाला काय माझं पुरोगामित्व वाटेल नाहीतर काही वाटू द्या, पण आम्हाला प्रवचन करायची गरज बंद पडली त्या दिवशी समाज सुधारला असं मानणारा मी माणूस आहे. ज्ञानेश्वरी वाचल्याबरोबर कळण्याची योग्यता जर समाजाच्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याच्या विस्ताराकरता प्रवचनाचं आयोजनच करावं लागत नसेल तर त्या समाजासारखा चांगला समाज जगाच्या पाठीवर नाही. मी म्हणलं मला आनंदच आहे कीर्तन प्रवचन थांबलं तर, आनंदानं थांबू द्या, पण मला एक सांगा, मी येत नाही गावामध्ये, मला काही अपेक्षा नाही, पण मला एक सांगा की मरणाच्या वेळेला तुम्ही नक्की रामकृष्ण हरी म्हणणार आहात हे मला आत्ता लिहून द्या. मी येतच नाही गावामध्ये, मला लिहून द्या आत्ता की मरताना आम्ही रामकृष्ण हरी नक्की म्हणणार आहोत, तुम्ही त्याची चिंता करू नका, मला लिहून द्या बॉन्ड पेपरवर, मी निघून जातो, परत तोंड दाखवत नाही तुम्हाला. ते म्हणले असं कसं लिहून द्यायचं? म्हणलं मग दरवर्षी मला बोलवा. असं कसं म्हणजे का? जोपर्यंत ते आपल्या मुखाला, कारण का भगवंतानी हाच विचार, ज्ञानोबारांनी त्याचा विस्तार करताना ही भूमिका बोलून दाखव. त्याचं कारण सरळ सरळ असं आहे की जोपर्यंत आमच्या जिभेला त्या नावाचं तसं वळण लागत नाही, सवय लागत नाही, तोपर्यंत ते नाव आमच्या जिभेला शेवटी येत नाही. आयुष्यात कधीच नामस्मरण केलं नाही, एकदमच नाम भगवंताचं मुखाला आलं असं होत नाही ना, असं होत नाही. त्याच्याकरता जिभेला नावाची सवय लावावी लागते भगवंताच्या, ती सारखी लावावी लागते, त्याचा तो अभ्यास व्हावा लागतो. जिभेला सहजतेने ते नाम उच्चारता आलं पाहिजे, कारण नसताना ते नाम जिभेवर आलं पाहिजे, हेतू रहित आलं पाहिजे, कोणती कामना नसताना आलं पाहिजे. वेळ आहे म्हणून नामस्मरण करतो, आता थोडंसं असं आहे, जरा दुःख झालंय म्हणून नामस्मरण करतो, असं निर्हेतुक, भागवताच्या भाषेमध्ये निर्हेतुक नाम जर मुखाला येत असेल तर ते होणं शक्य आहे. त्याच्याकरता आयुष्यभर त्या नावाचं चिंतन करावं लागेल, तर आयुष्याच्या शेवटी ते नाव येईल. आयुष्यभर संसाराचं स्मरण करणाऱ्याला आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा जिभेला येईल तर संसारच येईल. एक म्हातारा मनुष्य मरायला टेकला, खंगला, मरायला टेकला, मुलं बाळ जमली जवळ सगळी, आणि तो काहीतरी बोलतोय असं मुलांच्या लक्षात आलं, म्हणून मुलांनी त्याच्या तोंडाजवळ कान नेला. म्हटलं बाबा काय आहे का, काही सांगायचंय का तुम्हाला, अजून कुठं पुरून ठेवलेलं वगैरे काही? त्याने मान हलवली, म्हणे तसं काही नाही सांगायचं. मग काय म्हणता काय, ते आवाज नीट येईना, खंगला होता जीव, दुर्बल झालेला जीव बिचारा, त्याला तोंडातून शब्द फुटेना, तर
तरी सुद्धा मुलाने त्याच्या तोंडाजवळ कान नेला आणि कान नेल्यानंतर त्यांना ऐकू आलं वा के. त्यांना वाटलं वासुदेवा केशवा. आपले वडील केवढे भाग्यवान आहेत, मरताना नामस्मरण करतात. आणि मग त्यांनी सांगितलं वा वा काय पुण्यवान महात्मा आहे, आम्ही त्याच्या पोटी आलो, आमचं भाग्य आहे, वासुदेवा केशवा म्हणतात मरताना. आणि मग म्हाताऱ्यांनी सगळी शक्ती एकवटून सांगितलं मूर्खांनो, वासुदेवा केशवा नाही, वासरू केरसुणी खातंय तिकडं बघा, माझ्याकडे काय बघता. का असं होतं? अगदी मरताना सुद्धा सगळी शक्ती एकवटून संसाराबद्दल बोलावं असं का वाटतं माणसाला? काय प्रतिबंध आहेत? परमात्म्याचं नाव मुखाला येण्यामध्ये प्रतिबंध काय? काही नाही, आम्ही आयुष्यभर तेवढंच केलंय म्हणून. ज्ञानोबांनी ही भूमिका सांगितली. योग्याचा देह पडतो आणि पडल्यानंतर तो पुन्हा जन्माला येत नाही. मानवी जीवनाची कृतार्थता जन्म मरणाचं संसरण सोडवण्यामध्ये आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, अरे हे तर माया कार्य आहे. उपजेते नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. दुसऱ्या अध्यायात ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय बोलतात, जन्माला येणं आणि मरणं हा संसार नाही आहे. ज्ञानोबांनी चिंतन केलंय त्या संबंधामध्ये. जन्माला येणं आणि मरणं हा संसार नाही आहे, चिंतनाची ही दिशा नाही आहे. याला कोण संसार म्हणतो? संसार नुसतं काय जन्माला आलं, काय व्यक्त झालं आणि काय लय पावलं या दृश्य पदार्थाच्या जाणीवेमध्ये आणि दृश्य पदार्थाच्या अभावामध्ये संसार लपलेला नाहीच आहे. संसार त्या पदार्थाच्या नुसत्या जाणीवेत नाहीये, त्या पदार्थाच्या भावनेत संसार लपलेला असतो. म्हणून ज्ञानोबांनी चिंतन केलंय की जन्माला येणं आणि मरणं हा संसार नाहीये. जन्माला येणं आणि मरणं हे खरं मानणं हा संसार आहे. जन्माला येणं हा संसार नाही, मरण हा संसार नाहीये. जन्म आणि मरण हे आत्म्याला आहेत असं खरं मानणं हे अविद्या कार्य आहे, हा संसार आहे. उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे, तो जीवलोकू मी म्हणे संसारूहन.